संकू काय करतेस? हे बघ कपड्यांच्या घड्या चालू आहेत माझं काम. एवढा पसारा इकडे? अरे 2 दिवस कपड्यांच्या घड्या घातल्याच नाही मी. रोज कपडे धुवून येते आणि ठेवते इथे. तर आज जरा जास्तच पसारा झालाय, तर विचार केला पहिले पटकन हे करते. आजचे कपडे धुतले ते पण वेगळे करायचे आहेत. आणि पर्स कुठली आता बाहेर 2-3 दिवस बाहेर जाणं होते जास्त, त्यामुळे पर्सचा पसारा सुद्धा आहे इथे. वेगवेगळ्या पर्स, साड्यांचा बॉक्स पण इथे, साड्यांचा बॉक्स पण तिकडेच आहे. हा पर्स ठेवते मी. साड्या त्या दिवशी लावलेली ना आपण कृष्ण जन्माला, त्यावेळेला मी घेतलेल्या ना साड्या काढायला, कोणती लावायची, त्यामुळे बॉक्सच पूर्ण काढला होता मी तो. त्यामध्ये ठेवायचा राहिला. आणि हे आलेलं ऑनलाईन पार्सल, मी हा टेबल ऑर्डर केलेला. वापरलाच की नाही? वापरलाच नाही, त्याला असंच ठेवलंय मी. एका बेडरूम मध्ये मी कामच नाही करत, बसून हॉलमध्येच करते, त्यामुळे हा ओपन करूनच ठेवले, ह्याच्यात कामच नाही केले. पण क्वालिटी चांगली आहे याची, है ना? मस्त आहे ना? मस्त आहे. हा तर हा साड्यांचा बॉक्स सुद्धा मला ठेवायचा. तर घडी घालून ठेवलंय, तर हा ठेवते. म्हणजे संध्याकाळची कामं माझी खूप आहेत. अजून मला जेवण करायचं आहे. ही त्या बेडची बेडशीट आहे. जेवण करायचंय. जेवायला काय करू सांगायचं? जेवायला बनव माहिती आहे माझं ठरलेलं, त्यामुळे टेन्शन घेऊ नको. मी बनवणार आहेस ना? सुधरण अशी बायको. काल मी हा जो कपाट होता तो साफ करते, मला ह्याच्यामध्ये हे मिळालं. काय ते? हे डीमार्ट वरून मी घेतलेलं, कानातलं ठेवण्यासाठी आहे. आरसा सुद्धा आहे इथे. खूप आधी म्हणजे 5-6 वर्ष जास्त झाले असेल त्याला. तर मला ते आत्ता मिळालं. ओवीला यातला दिलेला आहे आणि माझ्याकडे एक आहे. तर ह्याच्यामध्ये सगळे मी जुनेवाले कानातले ठेवले, जे मी कॉलेजला वगैरे घालायचे ना, ते आहेत त्याच्यामध्ये. तर आता मी बघेन जे चांगले असतील तर ते घालायला ठेवीन मी, नाहीतर मग काढून टाकेन. सगळं मिक्स आहे, क्लिप पासून सगळं मिक्स आहे. ह्याच्यामध्ये बघा ओवीचे क्लिप आले तिकडे, तिजोरी. हा काय नाही काय नवीन काटे सुद्धा आहेत. ते सगळं मिक्स झालंय ह्याच्यामध्ये. पण आहे मस्त क्यूट वाला एकदम. डीमार्ट वरून भेटलेलं मी, 100 रुपयाची प्राइस टॅग पण आहे खाली. तर आता हे भेटलंय, तर मला हे सुद्धा क्लीन करून ठेवायचं आहे. जर चांगले कानातले असतील तर रेग्युलर मला वापरायला होती. आणि 2 बांगड्या म्हणजे कडे भेटली मला, चांगले आहेत ते. आता गणपतीला वगैरे मला घालायला भेटतील. तर एक कडे भेटले, तर ते सुद्धा ठेवायचं आहे. तर या बेडरूम मला आज आवरायचं आहे आणि जेवण करायचं आहे. तर पटापट या सगळ्या गोष्टी आवरते मी. आणि मग आज मी करणार आहे वालाची भाजी. त्यासाठी वाल मला साफ करून ठेवायचे आहे. त्याच्यासाठी मला तुझी मदत लागेल, करशील ना? नक्की मदत करणार. तर मी पटकन कपड्यांच्या घड्या घालून घेते. झाले का? हा ऑलमोस्ट झालंय सगळं बऱ्यापैकी. पटापट केलंय. थोडी मदत पण तुम्ही केलीस मला जरा. थँक्यू. जरा पटापट झालं की बरं वाटतं ना. बऱ्यापैकी झालाय बेडरूम हा क्लीन. तसे या बेडरूम मध्ये आपण कपडे किंवा काही कपाटामध्ये लागलं असेल तर आई पप्पांची आहे, ते आल्यानंतर इकडे आमची धावपळ असते. पण सध्या घरामध्ये हॉल, किचन, डायनिंग रूम, बेडरूम, वरती स्टोरूम, इकडेच धावपळ. तिकडे जास्त लक्ष नाही लागत माझं. कधी आधीमध्ये येते मी तशी. तर बऱ्यापैकी झालं पटकन. आता बेडशीट हंतरते त्या बेडरूम मध्ये. काय बनवते जेवायला? वाल साफ करते. वालाची शेंगा. बाकीचे बेडरूम वगैरे साफ करून झाले. तर आता जेवणाची तयारी. हिरव्या गारजे ताजे आहेत एकदम वाल. असं वाटतं आपल्याला की संध्याकाळी जास्त काही कामं नसतं, जेवणच असतं आपल्याला. पण तसं नसतं. जेवणाच्या व्यतिरिक्त अजून खूप सारी कामं असतात. जसे की तुला समजलं असेल, तू मदत करतोस मला, है ना? मला माहितीये ते. संध्याकाळी बाकीची कामं पण उरकावी लागतात. मग जेवण, मग परत भांडी, मग परत उद्याची तयारी की उद्या डबा असेल
तुला ऑफिस असेल तर डब्याला काय द्यायचं, परत दुपारच्या जेवणासाठी कडधान्य वगैरे भिजत घालायचं असेल तर असं संध्याकाळचं रुटीन असतं प्रत्येक महिलेचं, बोलू शकतोस तू. शुद्ध मराठी यायला लागलं मला आता. तर चला पटापट वाल साफ करते आणि भाजी करायची आहे. हे बघ मसाल्याचा डबा भरते, साफ केला होता त्याला. अच्छा क्लीन धुतलास काय? धुतला त्याला पूर्ण. गणपतीची तयारी सुरू. येस, तयारी सुरू. तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. माझ्याकडे जे बेसिक मसाले असतात तेच मी टाकते. काहीकांकडे खूप सारे मसाले असतात, आपण एवढे जास्त खात नाही. ऑलरेडी आपल्या मसाल्यामध्ये असतं ना, म्हणून तेवढे नाही खात, नॉर्मल असतो. का मिठाचा डबा आपल्याकडे वेगळा असतो, मसाल्याचा डबा वेगळा असतो. तर हे असं मसाल्याचं जे आहे ना ते मी ह्याच्यामध्ये टाकते. डीमार्टवरूनच घेतलेलं, याच्यामध्ये सगळं मिक्स असतं. जिरं पण आहे त्याच्यामध्ये, धणा आहे त्याच्यामध्ये, अजून वेगवेगळे मसाल्याची फुलं वगैरे असतात ना ते सुद्धा आहेत. हळद टाकते. हा मस्त आहे डबा. याचं झाकण आहे, तो काचेचं झाकण आहे. त्याच्यामधून सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला की काय आहे त्याच्यामध्ये ते, म्हणून मी असा डबा घेतलाय. तर पूर्ण पॅक असतं तर काय समजून नाहीत, काय अजून म्हणजे जर काय संपलेलं असेल तर समजून नाहीत आपल्याला. बस डब्बा आहे हा, सॉरी झाकण आहे असं काचेचं, दिसून येतं. तर माझा मसाल्याचा डबा रेडी आहे. रेडी झाला. आणि हा जे केसर आहे ना ते सुद्धा मी ह्याच्यातच ठेवते. फ्रीज मध्ये नसतं केसर ठेवायचं, म्हणून मी मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवते. तर मसाल्याचा डबा इथे रेडी. आणि आता जेवणाची तयारी सुरू. हा, भाजीला कांदा टोमॅटो वगैरे कापायचा आहे मला, त्याची तयारी चालू आहे ऑलरेडी. एका साईडला लसूण वगैरे पसारा आहे. जेवणाची तयारी ओट्यावर हे बघ, पाण्यात टाकून वालाच्या शेंगांची दाणी, लसूण साफ करायचा आहे, कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे. ओके. तर इकडे तिन्ही गॅस माझे चालू आहेत. एका साईडला भाजी ठेवले आणि एका साईडला वाटण बनवायचं आहे मला भाजीसाठी. हे असं एक बारीक केलेलं आहे खोबरं आणि तसं टाईप सुद्धा कापलेलं आहे. मसाल्याचा डबा रेडी झाला आहे. जिरं भाजून ठेवलं आहे, मग त्याला डब्यामध्ये भरीन. तर असा किचनमध्ये चालू आहे माझं काम. इकडे शेट बसलेत दमले. तर मंडळी या जेवायला. वालाची भाजी आहे, बटाट्याची कापं आजकाल खूप जास्त फेमस आहेत आमच्या घरी, तर मस्त लागतात. आणि ऑफकोर्स कांदा, हे प्रीतचं ताट आहे, त्याला मोठ्या ताटामध्ये आवडतं जेवायला. मस्त अशी सुकीवाली भाजी केलेली आहे. आणि इकडे थोडे जास्तच कापं केलेत आणि मस्त झाले एकदम कुरकुरीत. नक्की ट्राय करा. तर या जेवतो आम्ही आता.